ऑफ स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ केली जाते, सुरुवात केली जाते. पहिली धाव अवांतरच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये येते आणि 1 धावेने सुरुवात झालेली आहे या ठिकाणी मोरेगाव चॅलेंजर संघाची. खोलवंडा चेंडू या ठिकाणी कव्हरच्या दिशेला मारला फटका, फिल्डर करतो चुकी आणि चुकीचं रूपांतर या ठिकाणी 4 धावांमध्ये. थँक्यू सो मच. फ्लाइंग सुरुवात. आफताब ज्या बॅटिंग साठी जाणला जातो त्या बॅटिंगचा या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवून देतोय. पहिला चेंडू एक आलेली, त्याच्यानंतर चौका ठोठावतोय. स्वीपचा फटका या ठिकाणी मारला जातोय. 1 धाव काढली जाते चेंडूवरती आणि सेन्सिबल क्रिकेट. आपण पाहिलं 1 चौकार आलेला आहे ना, त्याच्यानंतर आपण पुढच्या चेंडूवरती 1 धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून निर्धाव चेंडू जे येणार आहेत ना ते आपल्या वाटेला येणार नाही. त्या कारणे केलेली अशी फलंदाजी. सोनू फलंदाजी मार्गवरती स्ट्राईक एंडवरती येतोय. कार्तिक फुलटॉस चेंडू स्वीप केलेला आहे, त्या चेंडूला 1 धाव भेटू शकेल या चेंडूवरती. या एका धावनेची धाव फलक पुढे सरकते. धावा फलकावरती पाहिलं तर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. 7 धावा फलकावरती पुन्हा एकदा कार्तिक सज्ज होते गोलंदाजी मार्गवरती. त्यात पहिला फटका. आठवी धाव फलकावरती लगावली गेलेली आहे, ज्या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ संपला आहे. अजून 2 चेंडू बाकी आहेत. कार्तिकचा तो पहिला वाईड, त्यानंतर आलेल्या 4 चौकार, थोडंसं या ठिकाणी हे षटक कुठेतरी महागडं ठरले जाते. तर मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु शरीराचा भेद घेतल्यानंतर चेंडू खेळपट्टी लगतच राहिला. परंतु या ठिकाणी इक्बाल चेंडूला अडून फेकतील तोपर्यंत आपण पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली. लेग बायची रन ही धावसंख्येमध्ये ऍड होते. धावा फलकावरती 9. आफताब पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आहे. कार्तिकचा पडणारा चेंडू असेल आणि या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय हलक्या रीतीने खेळून काढला. 1 धाव काढली जाते या चेंडूवरती आणि चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिलं षटकची सुरुवात या ठिकाणी कार्तिकने केली होती, पण कार्तिकच्या षटकामध्ये 1 चौकार ठोकून 1 वाईड घेतला. त्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती 10 लगावली जाते. म्हणजे चांगली सुरुवात म्हणावी लागेल यश टीचे. मार्कवरती 1 चुटकी गोलंदाज, 1 फिरकी गोलंदाज व्हीव्हीएससी संघाचा. यांची गोलंदाजी परखणं सोपी गोष्ट नाहीये. त्या कारणे यांच्या गोलंदाजीवरती लावलेले प्राइज प्रत्येक विकेटच्या मागे अक्षय 11 डोंगरपाडा संघाकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अक्षय 11 डोंगरपाडा संघाकडून इक्बालच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. सुरेख चेंडू. सोनूला काहीच कळलं नाही. सोनूच्या शरीराचा भेद घेतल्यानंतर चेंडू खेळपट्टी लगत राहतोय. राज जोपर्यंत चेंडूवरती येऊन त्याला फेकेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावनेची धावसंख्या अजून सरकते पुढे 12 वरती पोहोचली जाते. इक्बालचे अजून 4 चेंडू पहा बाकी आहेत, म्हणजे विकेट घेण्याची संधी आहे त्यांची. विकेट घेतली तर निश्चितच अक्षय 11 डोंगरपाडा संघाकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि आता यावेळी मात्र काय केलंय इक्बालनी, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फील्ड केला, चेंडू फिरले आणि यष्टींवरती मारला नेम. आणि नेम मारल्यानंतर पाहिलं तर आफताब आपल्या क्रीज मध्ये नव्हते, त्या कारणे गडी बाद असल्याचा इशारा पंच विवेक पाटील यांचा. यष्टीचे थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 1 गडी गमावला गेलेला आहे निश्चित. आफताब
महत्वाचा गडी गमावला गेलेला आहे. नवीन फलंदाज जयेश येतोय आणि हा निर्धाव चेंडू. क्या बात आहे. म्हटलं होतं की चला चारी संघाचे कर्णधार येऊन राहा. चारी संघ म्हणजे 3 संघ. ओमसाई मनोलपडा संघ, त्यानंतर बीबी एकलव्य संघ आणि श्रीदेव संघ. चला कर्णधार येऊन राहा. या ठिकाणी लॉर्ड्स पाडले जातात सेमी फायनलचे. आणि 2 पाठराखे तर या ठिकाणी आहेतच चालू असलेल्या सामन्याचे. कोलंदाजी मार्फती वंश कोलंदाबाच्या चेंडू, त्या चेंडूवरती फेकी चांगली झालेली आणि आता मात्र या ठिकाणी जयेश बॅक टू डिपार्ट गॉन. बीबी एकलव्य धाव फलकावरती 14 आहेत. पहा चांगली सुरुवात झाली होती आणि त्या सुरुवातीला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे गोलंदाजामार्फत. इक्बालने सुरुवात केली, वंशनी त्याला कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. एक चेंडू झालेला आहे तर निश्चितच धावा फलकावरती 14 आहेत. म्हणजे 13 चेंडू मध्ये 14 धावा आलेल्या आहेत. ज्या कुठे 4 धावा वरती होत्या त्या धावा या ठिकाणी कव्हर होत असताना टप्पा पडल्यानंतर चेंडू होतोय स्पिन आणि ऑफस्टंपच्या बाहेर जातो. वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. बीबी एकलव्य कर्णधार पाठवा प्लीज. हा सुद्धा टप्पा पडल्यानंतर वाईटचा इशारा पंचांकडून पुन्हा एकदा येतोय. एक चेंडू 16 धाव फलकावरती. आता मात्र धाव फलक सरकते. 13-16 हुआ, 13-16 हो गया तो हमारा भी 16 हो जाएगा. चला एबी या आणि या ठिकाणी काय घडलंय. 13 बॉल करते 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 यहां पर बॉल निकल गई. मात्र कोऱ्याने आलेले आहेत. 2 चेंडू 20 धावा फलकावती. लॉर्ड्स पाडण्यात आले आणि लॉर्ड्स मध्ये या ठिकाणी निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. सेमीफायनलचा पहिला मुकाबला होईल ओमसाई मनेरपाडा वर्सेस बीबीए एकलव्य आणि त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा मुकाबला होईल. या दोन्ही संघांमधला जो संघ जिंकेल त्याचा मुकाबला श्रीदेव संघासोबत होईल. दरम्यान आपण धावा फलकावरती पाहिल्या तर
23 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. लास्ट बॉल या षटकातला हलक्या रीतीने घेऊन काढला. चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये ढकलला. 1 रन साठी या 1 रननी धावा फलकावरती 24-24. चोवीस धावा फलकावरती. या स्पर्धेचे प्रमुख या ठिकाणी हातभार लावलेले व्यक्ती म्हणजेच आपले विनोद दादा पाटील यांचा आणि पंकजी पाटील यांचं आगमन या स्पर्धेमार्फत आजच्या दिवसामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेसाठी बहुमोल हातभार आपल्या विनोद दादांकडनं झालेला आहे. तर निश्चितच सामन्याकडे वळूया. ज्या ठिकाणी आशुतोष गोलंदाजी मार्कवरती आहे. आशुतोषच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव आलेली आहे. 25 धावा फलकावरती. आता मात्र कव्हरची दिशेला मारला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. अडवलाय चेंडूला अडवलाय. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावा फलकावरती 26 26 धावा. 4 चेंडू बाकी असतील. आशुतोष पुन्हा एकदा. आता मात्र जोगीच्या बॅटीतून आला फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब. किती क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या मागे लागले होते. अश्विनी सुरुवात केली, त्यानंतर कार्तिक होते आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक अजून आला, परंतु राज होते. ह्या सगळ्यांना चेंडू अडवता आलेला नाहीये. चेंडू गेला सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 30. त्याच्या सहारे डिक्लेअर झोनमध्ये ढकललेला आहे चेंडू. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 31 धावा. 5 जयेशचा जो निर्धार होता तो त्या निर्धारावरती या ठिकाणी मोरेगाव चॅलेंजर संघ ठाम राहिलेला आहे. यशस्वी झालेला आहे. जो पल्ला गाठायचा होता, जो स्कोर उभा करायचा होता, तो स्कोर उभा करण्यामध्ये यश प्राप्त झालेला आहे. 32 धावा फलकावरती. लास्ट बॉल असेल. 1 रन आली तर 33-34चं टार्गेट होईल. 2 आल्या 34-35चं टार्गेट होईल. चौकार आला तर नक्कीच 36-37चं टार्गेट समोर VVSC संघाच्या दिसणार आहे. परंतु या चेंडूवरती किती धावा येतील जोगीची ही बॅटिंग दर्शवेल. ड्राईव्ह केलेला या ठिकाणी कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षण चांगलं आणि या ठिकाणी काय होईल. पंचांचा निर्णय गडी बाद असल्याचा इशारा दिलेला आहे पंचांनी. तर 2 धावा कंप्लीट असतील. रिव्ह्यू सुद्धा घेतला गेलेला आहे. जोगी यांच्या मार्फत रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. या 2 धावा जर कंप्लीट झाल्या तर 34-35चं टार्गेट राहील. एक्शन रिप्ले मध्ये फुल एफर्ट दिसतोय या ठिकाणी. एफर्ट परफेक्ट एफर्ट आहे. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल.
यस पंच आउट आहे. तर एकच रन म्हणजे 33 धावा फलकावरती लगावल्या जातील. 34 धावांचा टार्गेट येऊन राहील VVSC संघासाठी. भलं मोठं आव्हान या ठिकाणी येऊन समोर VVSC संघाच्या, परंतु VVSC संघ सुद्धा एक मोठा संघ आहे आणि मोठ्या संघासोबत ह्या धावा मोजी तितक्या मोठ्या ठरणार नाहीये. कारण त्यांच्याकडे आशुतोष सारखा फलंदाज आहे, भाऊ सारखा फलंदाज आहे, त्यानंतर राज सारखा फलंदाज आहे. तर निश्चितच या धावा चेस करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न होईल. अनिकेत या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडूवरती हलक्या रीतीने धाव काढून कुठेतरी सुरुवात केलेली आहे धावसंख्येला. कोरच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकच धाव शेवटचा बॉल असेल. धावा फलकावरती आता 4. 34 धावांचा पाठलाग होता. त्याचा सुरुवात चांगली करावी पाहिजे होती, परंतु या ठिकाणी रनआउटच्या रूपाने एक गडी सुद्धा गारद झालेला आहे. धावा फलकावरती या षटकामध्ये फक्त ना फक्त 4 आले. आणि या ठिकाणी काय घडलंय? ओ हो फिल्डिंग पहा कशी. चेंडू शरीराला लागल्यानंतर आपण पाहिलं तर जसं काय थ्रो आला. चार धावा येताना 2 महत्वाचे गडी बॅक टू डिपार्ट केलेले आहेत. आशुतोष आणि राज दोन्ही फलंदाज बॅक टू बॅक आपण पाहिलं तर रनआउटच्या रूपाने बाद झालेले आहेत. आणि त्यानंतर भावेश आणि कार्तिक हे 2 फलंदाज मैदानावरती आहेत. अजूनही 3 षटक बाकी आहेत आणि 30 धावांची गरज आहे. फटका चांगला आणि या ठिकाणी अंगाला कट लागून चेंडू जातो सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार.
जे निश्चित 4 धावाने वाढ. धावा फलकावती 8. झोकीत वरती चढवलेला हल्ला. त्या मात्र खूपच सुरेख चेंडू या ठिकाणी वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्या चेंडूवरती 1 धाव घेण्यासाठीच मजबूर केला कार्तिकला आणि ही 1 धाव येताना 9वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावली गेलेली आहे. तर 10वी धाव फलकावरती लगावली गेली या ठिकाणी. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती कार्तिक ज्याच्या बॅटीतून एक चौकार आतापर्यंत आलेला आहे आणि पुढे येणाऱ्या चेंडूवरती येईल का. आणि या ठिकाणी काय झालेलं आहे थोडासा या ठिकाणी अजून चेंडू कट झाला असताना तर नक्कीच यष्ट्यांचा वेध घेतला असता चेंडूने, परंतु तसं काही न घडता चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा फासला मोठा होताना पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ संपला आहे. दुसऱ्या षटकातल्या 10 धाव फलकावरती आहेत. अजूनही 24 धावांची गरज असेल ज्या ठिकाणी 14 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तर मात्र या ठिकाणी करतोय चुकी कार्तिक. मारायचा होता कव्हरच्या दिशेला परंतु या ठिकाणी बॅटीची वरची कडा लागून जयच्या हातामध्ये चेंडू विसावतोय झेलच्या स्वरूपात कार्तिक बाद. फलंदाजी मार्गवरती येतोय. हलक्यातीने घेऊन काढलेल्या चेंडूला एकच धाव षटक संपलाय दुसऱ्या क्रमांकाचा आणि हे षटक चौकार आल्यानंतरही थोडा कमबॅक करून जोगीतने फक्त 7 धावांचं संपन्न केलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. येणारे चेंडू आहेत 12 चेंडूमध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. 23 धावांची गरज असताना आपण पाहतोय कल्पेश स्ट्राईक एंडवरती असेल. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण भाऊ यांना पाहतोय. तर भाऊला खेळपट्टीवरती राहणं गरजेचं आहे कारण त्याच्या बॅटीतून मोठे फटके येतात. तर मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. हलक्यातीने घेऊन काढलेला आहे आणि स्ट्राईक वरती फक्त बाऊला आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 12. ज्या ठिकाणी 14 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि आता मात्र 10 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती नितेश. क्या बात है जयेश पाटिल ऑन फायर. यहां पर क्या गेंद लड़ाई है देखियो. निश्चित फिर से एक बार यहां पर एक्शन रिप्ले में देखा जाएगा. देखिए एक्शन रिप्ले में किस प्रकार से ये फटका एग्जिट किया गया था और उसके बाद खुद को पूरी तरह से झोंक दिया उस गेंद पर और उस गेंद को रोक लिया गया. ओहो दबाव आणि दबाव दिसतोय या ठिकाणी फलंदाजांवरती कारण मोरेगाव चॅलेंजरचे फिल्डर्स या ठिकाणी सांगतायत की आम्ही सहसा चौका जाऊन देणार नाहीयेत. तर मात्र कव्हर दिशेला मारा फटका. आफ्ताब त्या ठिकाणी आहे. आफ्ताबची हे फेकी. एकच धाव भेटलेल्या चेंडूवरती. लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा फलकावरती 14 आणि या लास्ट चेंडूवरती निश्चित मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करेल भाऊ परंतु या ठिकाणी फेकी झालेली आहे आणि भाऊ आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. 3 षटकांची समाप्ती या ठिकाणी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 15 15 धावा. येणारे चेंडू 6 चेंडूमध्ये 19 धावांचा पल्ला गाठायचा म्हणजेच कमीत कमी 4 चौकार ठोकणं गरजेचं असतील. 4 चौकार ठोकल्यानंतर 3 धावा सुद्धा करायच्या आहेत. तर निश्चितच शेवटच्या 2 चेंडूवरती त्या 3 धावा कशा पद्धतीने केल्या जातील परंतु ते 4 चौके अगोदर येणं गरजेचे आहेत. भाऊ स्ट्राईक एंडवरती आहे. आफ्ताब गोलंदाजी मार्कवरती आहे. तर निश्चितच 6-19चं हे इक्वेशन या ठिकाणी मोठं इक्वेशन आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर मोरेगाव चॅलेंजर हा सामन्यामध्ये विजयाच्या उंबरठ्यावरती आहे खरा परंतु
त्याला त्या उंबरठ्यावरनं बाहेर काढण्यासाठी तरी सर्वांनी त्याच्या बरोबर सज्ज आहेत व्हीव्हीएससी संघाचे फलंदाज. हुकुमावरून ही मॅच जर जिंकवली या दोन बॅटरने तर टीमला 5,000 रुपयाचं पारितोषिक सुजितदादा केसरी यांच्याकडे दिलं जाणार आहे. पहिल्यावरती आलेल्या चौका, दुसऱ्यावरती फील्डिंग अप्रतिम, लाजवाब, माइंड ब्लोइंग फील्डिंग यहां पर, सुपर्ब एफर्ट. गडीबाद असल्याचा इशारा. क्या बात आहे. जयच्या या फिल्डिंग वरती केतन यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मॅच संपल्यानंतर जयेश हे 200 रुपये घेऊन जायचे आहेत. 4 बॉल बाकी आहेत, 4 मध्ये 15 भाऊ कोशिश करतोय, परंतु त्या कोशिशला नाकामयाब करण्यासाठी त्या ठिकाणी जयेश पाटील उभा आहे. नवीन फलंदाजी मार्क वरती रेहान पाटील. कव्हर दिशेला पुन्हा एकदा, आता मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये होता चेंडू आणि आपण पाहतोय 3 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. आता मात्र या सामन्यामध्ये औपचारिकता राहिलेली आहे, कारण हे 15 धावा सहसा होणार नाहीयेत, कारण फक्त 2 चेंडू मध्ये पाहिजेत. सुपर फिल्डिंग. सरळ बॅटीने मारला फटका आणि तो सुद्धा अडवलेला आहे. मोरेगाव चॅलेंजर, असंच नाही चॅलेंजर नाव ठेवलं त्यांनी समोर. चॅलेंजला एक्सेप्ट करून त्या चॅलेंजला कंप्लीट कोण त्यांच्या समोर करू शकत नाही. तर नक्कीच या ठिकाणी सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे मोरेगाव चॅलेंजर आणि भिडणार आहे श्रीदेव संघासोबत दुसऱ्या सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये. प्लीज कम ऑन द स्टेज मिस्टर आफ्ताब. फलंदाजी करत असताना 8 धावांची खेळी आणि गोलंदाजी करत असताना फक्त 4 धावांचं षटक हाताळलं आणि लगेचच व्हीपीएलचा या ठिकाणी लॉट सुद्धा उडवला जाईल. व्हीपीएलचा लॉट सुद्धा उडवला जाईल. तर व्हीपीएल मधले संघमालक जितकेही असतील कर्णधार